श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. मी तन्वी. आपल्या चॅनलच्या आजच्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आणि आता मी निघाले आहे गुहागरमधल्या हेदवी वळणेश्वर या ठिकाणी. तर आता मी उभी आहे मावशीच्या घराच्या बाहेर आणि आता मी निघतोय. तर तुम्ही सुद्धा चला. पेट्रोल कितीचा भरला आता? 1 लिटर आहे बोलला तो आणि आता अजून 1 लिटर भरलं. ओके. व्यवस्थित सगळं चेक केलंस? हां. कुर्लीतून आपण निघालो आहे हेदवीसाठी आधी आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला सरळ जो रस्ता जातो तो आबलोलीला जातो, पण त्याआधी एक लेफ्ट टर्न घ्यावा लागतो तवसाळ, पडवे आणि हेदवी वेळणेश्वरसाठी. तर त्या पहिल्या टर्नलाच आम्ही निघालो आहे. ह्या रस्त्याने आम्ही आलो आणि इथं जरा वेळ थांबले मी. हा रस्ता सरळ गेला तवसाळला आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला राईट टर्न घेऊन तो गेला हेदवी वेळणेश्वरला, नरवनला. इथे तुम्हाला दिसेल त्या बोर्डवर लिहिलं आहे तवसाळ फेरी बोट वगैरे, हेदवी गणेश मंदिर किती किलोमीटर वगैरे आहे ते. आणि त्याच्या पुढचा जो बोर्ड आहे तिथे देखील दिलेली आहे माहिती. जयगड किल्ला 6 किलोमीटर आहे इथून, गणपतीपुळे 23 किलोमीटर, वेळणेश्वर 17 किलोमीटर. ॲरो इथे दिलेली आहेत. तर आम्ही या सर्कलपर्यंत येऊन जरा वेळ थांबलो. म्हटलं तुम्हाला इथून दाखवावं इकडचे बोर्ड. काहींना इकडचा एरिया माहितीच असेल, काही जणांचं हे गाव असेल गुहागर, काहींना माहीत नसेल, ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी पण आहे, सगळ्यांसाठीच आहे. तर हा सरळ रस्ता गेला आपला तवसाळला फेरीबोटीकडे. आणि दूरवर तुम्हाला हे जयगडचे हे 2 दिसतात पिलर मोठे, ते JSW वगैरे आहे तिथे. आणि हा बघा, हा जो रस्ता सरळ गेला तो हेदवी वेळणेश्वर नरवन तिकडे. तर आता आपल्याला तिथे जायचं आहे. तर चला पुढे जाऊया आता आपण इथून. निघायचं का? नेटवर्क आहे इथे? जिओ आहे ना पूर्ण. हां. जयगड आहे ना इथून जवळ, त्याच्यामुळे ते जिओ पकडतो. दुपारचे 1 वाजलेत आता आणि नाश्ता करूनच निघालो आहे. म्हटलं आधी जाऊन येऊया आपण, पाया पडून येऊया देवाला. चला आता आम्ही निघतोय. गाडीवर मागे बसली आहे मी आणि शूट करते आणि रस्त्याला मध्ये मध्ये खड्डे पण आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ अशी हलती आहे. जरा पण समजून घ्या बघणाऱ्यांनी. ह्या ब्रिजवरून आपण आलो की थेट आपण पोहोचतो ते नरवन या गावी.
आता आपण नरवणमध्ये आलो आहोत आणि तिथून पुढे जायचं आहे हेदवीला. सुपारीची बाग बघ केवढी मोठी रे. हेदवी आलो. आता आपण हेदवीला आलोय. आता आतमध्ये दर्शन घेऊया जाऊन. आता पण ह्या रस्त्याने वरती आलोय आणि तो सरळ खाली रस्ता गेला तो हेदवीच्या समुद्रकिनारी गेला. तर आपल्याला ह्या रस्त्यानेच वरती पुढे जायचं चालत. ॲक्च्युली गाड्या खाली पार्क होतात, वरती सुद्धा पार्क होतात. आणि मी इथून चालत चालले. या पायऱ्याने देखील येता येतं वरती. मी तिकडून आले. एक माझावर रेकॉर्ड आलं. तू आने वाला, तू कभी आने वाला है? जल्दी आएगा तो ठीक है, नंतर जगह नहीं खाली होगा. पहले बोल रहा हूँ तुम लोग अपना लोग है, इसके लिए मैं बात कर रहा हूँ. आता इथे शेड बांधतात. ऊन पण भरपूर असतं ना इथे. चला आधी पहिला पण दर्शन घेऊया. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. आता आम्ही दर्शन घेऊन निघतोय वेळणेश्वरला जायला. तुम्ही बघता इथे आम्ही मध्येच रस्त्यावर थांबलोय कारण इथे आम्हाला जिओ आणि आयडियाचं फुल नेटवर्क मिळालंय. तर जरा म्हटलं काही काम असेल ते पटापट इथून करून घेऊया. बराच वेळ जरा इथेच थांबलोय आम्ही. ह्या रस्त्याच्याच कडेला माझ्या मागे आहे ते एक हॉटेल आहे, तिथेच थांबलोय. अजून किती वेळ थांबावं लागेल? 5-10 मिनिटं. गावी येऊन नेटवर्कसाठी आपण कुठे कुठे जाऊन थांबतोय ना. हे बघा, हे हॉटेल आणि हे घर आहे. आणि हा सरळ रस्ता गेला आता वेळणेश्वरला. तिथूनच जायचं आहे आपल्याला पुढे. थोड्याच वेळात निघू इथून. चला आम्ही वेळणेश्वरला चाललो आहे. पण वेळणेश्वरला जाताना बराच उतार आहे. खाली 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 असं जावं लागतं. वळणं पण खूप आहेत आणि उतार पण आहे तेवढाच. पोहोचलो आपण वेळणेश्वरला. आता अतिशय सुंदर गाव आहे हे सुद्धा वेळणेश्वर. बघू शकता आता इथे पर्यटकांच्या केवढ्या गाड्या लागल्या ते बघा. मुंबई पुण्यावरून बरेच जण येतात इथे.
श्रीदेव वेळणेश्वर व श्रीदेव कालभैरव देवस्थान संस्थान. चला आता आतमध्ये जाऊया, पहिले दर्शन घेऊया. मंदिराच्या मागे नारळ आणि सुपारीची पूर्ण एकदम मोठी बाग आहे, खूप सुंदर आहे. त्यामागेच समुद्रकिनारा आहे वेळणेश्वरचा. मंदिर खूप मोठं आहे, तुम्ही आता बघायलाच, आणि खूप छान सुद्धा आहे. खूप प्रख्यात मंदिर आहे. खूप सुंदर असं वेळणेश्वरचं हे देवस्थान. गाभाऱ्याच्या समोरील दरवाजा बंद असल्याकारणाने मी इथूनच व्हिडिओ शूट करते आणि दर्शनसुद्धा घेते. गाभाऱ्यात जाऊ शकत नाही आतमध्ये. तुम्ही बघताय किती सुंदर आहे ना पूजा केलेली वेळणेश्वरची, सुंदरच ना. आणि हो, टापटीपपणा पण किती सुंदर आहे, मला ते फार आवडलं इथे वेळणेश्वरला. सजावट पण बघ फुलांची. हा मंदिराचा सभामंडप खूप मोठा आहे. पहिला आम्ही वेळणेश्वर देवस्थानाचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथूनच शेजारी तुम्ही बघाल श्रीदेव महाविष्णू देवस्थान आहे, तिथे आम्ही पाया पडतोय. तुम्ही सुद्धा आहे. त्याच्या शेजारी बघता किती छान अशी बावडी आहे, विहीर. या मंदिराचा रंगकाम चालू आहे. हां, मंदिराला पुन्हा रंगकाम करतात.
आम्ही आधी पाया पडून घेतो आणि मग थोडा वेळ जरा बसूया मंदिराच्या आवारात, कारण मला व्हिडिओसुद्धा शूट करायची असते ना, त्याच्यामुळे मला घाई करावी लागते. मंदिराला केलेलं रंगकाम, त्याचं नक्षीकाम किती सुंदर आहे ना, पाण्यासारखं आहे. इथूनही जाऊ शकतो, इथून जाऊया ना. हे बघ ते मेन इथे बोलली होती मी, नमो श्री कालभैरव नमः. मंदिराच्या मागेच समुद्रकिनारा आहे वेळणेश्वरचा. आता आम्ही तिथे जाऊ, जरा 5 मिनटं इथे बसतो मंदिरात, मग निघू. मंदिर मधोमध दिसतंय ना, आणि त्याच्या मागे समुद्रकिनारा आहे. ही दीपमाळ किती छान आहे ना. हे बघ, जुन्यातलं असं मंदिर होतं, त्यातलं एक मंदिर पूर्ण असंच होतं जुन्यामध्ये, त्यातला हा भाग असाच आहे अजून. त्याचं नूतनीकरण झालं, आता पुन्हा रंगकाम करतात. हे पूर्वीच्या काळचं कौलारू असं लाकडी बांधकामातलं मंदिर अजूनही तसं आहे. श्री परशुरामेश्वर. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे, हे बघा, आणि अगदी मागेच तुम्हाला समुद्रकिनारा मिळेल. चला आता निघूया तिथे जायला. येताना आम्ही इथून आलो आणि इथेच हे मंदिर आहे, आणि आता इथून समुद्रकिनारे चाललो आहे. जातेस का पुढे जा. इथे तुम्हाला खाण्यापिण्याची सोय होईल. हे बघा, छोटे छोटे हॉटेल्स आहेत, पुढेपर्यंत आहेत, अगदी मंदिराच्या शेजारीच. आता आम्ही इथे थांबू आणि काहीतरी नाश्ता करून घेऊ. आता दुपारचे किती 4 वाजले, त्याच्यामुळे उन्हामुळे काही एवढं दिसणार नाही स्पष्ट. गाडीवर बसले आणि रस्ते असे असल्यामुळे जरा गाडी उडते, तर जरा समजून घे. वेळणेश्वरचा समुद्रकिनारा बघताय तो. आता दुपारचे 4 वाजलेत, त्याच्यामुळे खूप ऊन आहे, नीट दिसत देखील नाही आहे काही. इथे एक समोर हॉटेल आहे, त्याच्या बाजूनी पण आहेत कडेकडेने हॉटेल्स बरेच. आम्ही आता इथे जाणार आहोत कल्पतरूमध्ये, काहीतरी नाश्ता करू आम्ही, कारण सकाळपासून आता जेवणाचा टाईम पण निघून गेला, बघू शकता. चला आता इथे पहिला आम्ही नाश्ता करतो. असं आतून हॉटेल आहे आणि हा समोर समुद्र, आणि ते बसलो आहोत.
नाश्ता ऑर्डर केला आहे मी इथे. एक मिसळपाव घेतला आहे आणि एक रसवडा. स्वतः नाश्ता करून घेतो. तुम्ही सुद्धा या. हेदवीवरून घरी निघालो तर आम्हाला वाटेतच श्री स्वामी समर्थांचं मठ दिसलं आणि आपसुक आमचे पाय थांबलेत. तर आम्ही आता त्या मठात जाऊन दर्शन घेतो आहे स्वामींचं. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्यासोबत. बघू शकता रस्त्याच्या अगदी बाजूलाच आहे. स्वामींची अशी पदोपदी प्रचिती येते की आपल्याला ते दर्शन घडवतातच. हो है ना. आणि आता तर थेट आपल्याला मध्येच स्वामींचं मठ दिसतंय. तर पुढे कसं जाणार ना ते चुकून. आता खऱ्या अर्थाने मन प्रसन्न होणार आहे. कधीपासून मी डोळ्यासमोर त्यांना घेत होती. स्वामी समर्थ बोलतच होती. चला तर आता आपण मठात जाऊया. फार मोठं आहे हे मठ आणि जुनं देखील. वेळणेश्वरवरून निघालो आम्ही आता घरी कुडलीला जायला. तर वाटेत पुन्हा हेदवी गाव लागतं. तर तिथे हॉटेल अनुसया म्हणून आहे, तिथे थांबलो. ॲक्च्युली आईस्क्रीम खायला वाटलं आहे तर बटरस्कॉच हवा होतं तर नाही मिळालं. तर ठीक आहे, तर आम्ही 2 कोन घेतलेत व्हॅनिलाचे. तर त्या खाऊ आणि पुढे जाऊ. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं गुहागर तालुक्यामधील हेदवी वेळणेश्वर हे पर्यटन स्थळ. देवदर्शन झालेलं आहे आमचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.